राजधानीला मिळालेला आहे महापौर। नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांची निवड झालेली आहे। काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांना 26 मतं मिळाली तर नंदा जिचकार यांना 108 मतं मिळाली। वंदना चांदेकर त्यांच्या मागे 10 मतांनीच फक्त उभ्या होत्या। सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सरिता, केवळ औपचारिकता होती, भाजपला संपूर्ण बहुमत होतं, पण नंदा जिचकार महापौर असणार आहेत आता नागपूरच्या। अगदी बरोबर मयुरेश, आणि महापौर पदाचा पदभार त्या सोमवारी स्वीकारणार आहेत। खरं तर ही अगदी जशी म्हटली तशी औपचारिकताच होती, मात्र औपचारिकता असताना लोकशाहीमध्ये कोणीतरी विरोधक असावा म्हणून आम्ही उमेदवार उभं करत आहोत असं काँग्रेसनी सांगितलं। मात्र हा जो उमेदवार आहे तो उमेदवार बसपानं सुद्धा आपला उभा केला, त्यामुळे अल्प संख्याबळ असताना सुद्धा एकत्र येऊ शकले नाही, एकजूट दाखवता आली नाही, हे सुद्धा तितकंच लक्षणीय आहे। कारण विरोधक जे आहेत त्यांनी एकत्र येऊन एकच उमेदवार उभा केला असता तर हे जी काही मतं त्यांना पडली आहेत तितकी वाईट दिसली नसते। यात अजून महत्वाचा भाग असा झाला की भाजपाचे 108 नगरसेवक निवडून आले, ते 108ही जे नगरसेवक आहेत त्यांनी मतदान केल्याचं दिसतं आहे। मात्र काँग्रेसचे 29 नगरसेवक असताना सुद्धा उशिरा आलेले नगरसेवक आणि इतर कारणांमुळे काँग्रेसला तरीही फक्त 26च मतं मिळू शकलेली आहे। त्यामुळे परत एकदा हे सगळं काँग्रेसमध्ये कसं होतं हा परत एक प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। मात्र जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया आज संपन्न झाली। धन्यवाद सरिता, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे नंदा जिचकार या असणार आहेत नागपूरच्या नव्या महापौर।